आणि आता आपण पाहणार आहोत पुण्यामधल्या महत्त्वाच्या बातम्या आपलं पुणेमधून। मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून 5 जुलै रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 9 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे। या ब्लॉकमुळे अनेक उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेत। काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्यात। पुणे शहरामध्ये एक दिवस आड पाणी पुरवठ्याचा निर्णय लागू झाल्यानंतर पाणी समस्यांच्या तक्रारीमध्ये मोठी वाढ झाली आहे। कमी दाबानं पाणी येणं, वेळेमध्ये पाणी पुरवठा न होणं, काही भागामध्ये पाणी न पोहोचणं आणि टँकरची वाढती गरज यामुळे या ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्या 1,500च्या पुढे गेल्या आहेत। आणि आता पाहणार आहोत नाशिकमधल्या महत्त्वाच्या बातम्या। नाशिकच्या येवला शहरासह तालुक्यामध्ये पूर्व भागामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। नगरसूल, अंदरसूल, पाटोदा परिसरामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण सध्या निर्माण झालंय। नाशिक पोलिसांकडून अंमली पदार्थांची नशा, आयुष्याची दुर्दशा या संदेशासह सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्तानं नाशिक शहर पोलीस आयुक्तालयानं हा उपक्रम राबवला। नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या सहकार्यानं जनजागृती रॅली काढण्यात आली। आणि आता पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झालाय। दरम्यान आगामी काळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसामुळे ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे जायकवाडी धरणातील बाष्पीभवन प्रक्रिया मंदावली आहे।